नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्लिपरिंग रिपेस स्लिपरिंग मोटर रेसो स्टार्टर मॅनेज स्टार्ट. बरोबर. आता आपण याच्या आधी बघितलं की इंडक्शन मोटर स्टार्ट करायला आपण कोणते स्टार्टर वापरतो. स्टार्टर स्टार्टर ड्युअल म्हणजे काय. त्याचप्रमाणे ही जी मोटर आहे स्लिपरिंग इंडक्शन मोटर, हे मोटर स्टार्ट करण्यासाठी काय पाहिजे, मोटर रेसो स्टार्टर काय पाहिजे, ड्युअल तुम्ही आधी बघितलाय. बरोबर. आता या ठिकाणी बघा, हा जो पॅनल बोर्ड आहे, या पॅनल बोर्डवर काय काय तुम्हाला दिसेल. या ठिकाणी त्याचा मेन स्विच आहे. या ठिकाणी आपण पहिला मेन चालू केला, हा मेन चालू करतो. या ठिकाणी मेन चालू केल्यानंतर हा पॅनल बोर्डचा सप्लाय या ठिकाणी आला. तुम्हाला या ठिकाणी दिसत 3 फेज RYD. आता किती व्होल्टेज 3 फेज मध्ये बघा, किती व्होल्टेज आहे, 440 किती 440. बरोबर. या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल, हे काय म्हणते का तुम्हाला, याला म्हणतात व्होल्टमीटर सिलेक्टर स्विच. काय म्हणतात. बरोबर. या ठिकाणी तो ऑफ झाला. या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता R आणि Y किती, R वगैरे किती व्होल्टेज आहे, ऑलमोस्ट 427 व्होल्ट आहे. नंतर तुम्ही दुसऱ्या बघा किती व्होल्टेज आहे, 420 म्हणजे ऑलमोस्ट व्होल्टेज सारखा आहे. बरोबर. या ठिकाणी तुम्ही ठिकाणी बघू शकता, हे बेस आहे, हे एचएस बरोबर आहे. आपण इनपुट रिपेस सप्लाय केला, त्याची खाली तुम्ही रिपेस स्लिपरिंग इंडक्शन मोटर. कोणतं मोटर आहे, स्लिपरिंग इंडक्शन मोटर. स्टार्ट करून पहिल्यांदा आपल्याला ड्युअल स्टार्ट करायचं. तुम्हाला आवाज आहे बघा कंडक्टरचा. बरोबर. आता मोटर सुरू होते. आता मोटरचा कंट्रोल आहे सगळं रोटरीशी स्टार्ट होतं. आता मी स्टार्टरचा रेजिस्टन्स असा वाढवतोय, रेजिस्टन्स वाढवला का मोटर बंद झाली. असं का तुम्हाला मोटरची डायरेक्शन बघा कशी फिरते मोटर. क्लॉकवाईज फिरते ना, क्लॉकवाईज फिरते. कशी फिरते. आता बघा या ठिकाणी ड्युअल स्टार्टर वर्किंग आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त रोटरचा रेजिस्टन्स आपण कमी असेल काय करतो, स्पीड कमी वेरी करू शकतो. करंट चेक करा, करंट असं स्पीड तुमचा वर्धन करून बघा का. स्पीड कमी झाला, करंट किती करंट आहे, कमी झालं ना. स्पीड आणि करंट, आरपीएम आणि करंट या ठिकाणी. बरोबर. आता काय करतोय, रेजिस्टन्स कमी करतो. काय करतो, रेजिस्टन्स त्यामुळे तुमचा स्पीड कमी असतो. बरोबर. आता ही जी 3 फेज इंडक्शन मोटर आहे, याचा आपण काय करतो, डायरेक्शन चेंज करायला काय करतो आपण, काय करतो आपण, डायरेक्शन चेंज करतो. काय करतो आपण, RYD चेंज पैकी 3 फेज पैकी 2 फेज काय करतो, चेंज करतो. त्याला काय म्हणतात, नाव आहे त्याला फेज सिक्वेन्स चेंज करतो. काय करणार, फेज सिक्वेन्स. ते आता आपण करून बघा. इथं ऑफ करतो ना, त्याला 0 करतो पहिले, आता ऑफ करतो. आता कधीही तुम्ही हे काम करताना फेज सिक्वेन्स चेंज करताना काय करायचं, पहिल्यांदा मेस बंद करायचं. काय करायचं, ऑनलाईन काम करतो. हे बंद केलं, तिकडून मेस बंद करा. तरीही टेस्टरने चेक करा. मेस बंद केलं तरी टेस्टरने एकदा चेक करायचं, एकदा सप्लाय येतो की नाही. बघा, चेक करा, येतो का सप्लाय येते. तुम्ही पण चेक करा. लोकांना तिकडे कन्फर्म करायचं. सेफ्टी फर्स्ट, सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची. काय आता आपल्याला काय करायचंय, या मोटरची दिशा बदलायची. काय करायचं, या 3 फेज पैकी 2 फेज काय करायचं, चेंज करायचं. ही फेज इकडे टाका, ही तिकडे टाका, करा, चेंज करा. आता पहिली डायरेक्शन कशी होती, बरोबर ना. आता बघा ते डायरेक्शन कशी चेंज होती. डायरेक्शन मोटर आहे, याचं स्टार्टिंग टॉर्क काय असतं, सगळ्यात जास्त असतं. तुम्ही मोटर कुठे वापरतात, तुमच्या लिफ्ट मध्ये वापरतात, ट्रेन मध्ये वापरतात. एस्केलेटर असतात ना, एस्केलेटर म्हणजे काय, सरकती जिना असतात ना, रेल्वेमध्ये काय असतात, सरकती जिना, त्या ठिकाणी मोटर वापरतात. बरोबर. ठीक आहे. आता आपण चालू करता, तिकडून चालू करा पाहिजे. सप्लाय आला ठिकाणी बघा. आता ती मोटर त्याचं डायरेक्शन चेंज करतो. बघा आता मी चालू करता, किती डायरेक्शन, डायरेक्शन चेंज झाली की नाही. बरोबर. बंद करतो ना, आता डायरेक्शन बघा, कशी डायरेक्शन चेंज झाली ना. बरोबर. म्हणजे फेज सिक्वेन्स काय होतं तुमचा, कोणत्याही तुम्हाला प्रिव्हेंट मोटरची डायरेक्शन जर बदली करायची काय करायला पाहिजे, तुम्हाला फेज सिक्वेन्स करायला. 3 फेज पैकी 2 फेज तुम्हाला काय करायचं आहे, सिक्वेन्स चेंज करायचं. बरोबर. कसं झालं, म्हणजे या जी स्लिपरिंग इंडक्शन मोटर आहे त्यासाठी कोणता स्टार्टर वापरतो तुम्ही, आणि बाकी इंडक्शन मोटर कोणता स्टार्टर वापरता, स्टार्टर आणि ठीक आहे. अशा